यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातली सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप धोटे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। या घोटाळ्याच्या त्यांनी प्रत्येक शिक्षकाकडून 15 लाख रुपये नोकरी लावण्यासाठी घेण्यात आल्याचं समोर आलं असून हे पैसे दिलीप धोटे यांनी घेतल्याचा SITला संशय आहे आणि त्याच प्रकरणी आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक घोटाळ्या प्रकरणी पहिल्यांदाच एका शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याला अध्यक्षाला अटक करण्यात आलेली आहे। दिलीप धोटे असं या अध्यक्षाचं नाव आहे आणि विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था असं या शिक्षण संस्थेचं नाव आहे। या संदर्भात बोलण्यासाठी ACP आपल्यासोबत आहेत, जे संपूर्ण प्रकरण हाताळत आहेत। सुनीता मेश्राम ACP आपल्यासोबत आहेत। मॅडम, या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात मोठी कारवाई आहे। हो, ही सगळ्यात मोठी पहिली कारवाई आहे। विठ्ठल रुक्मिणी बहुउद्देशीय प्रायमरी उच्च प्राथमिक शाळा जी आहे, मोहपाला ती शाळा, त्याचे जे अध्यक्ष संचालक आहेत दिलीप धोटे, त्यांना आज आपण अटक केलेलं आहे। ते संचालक आहे त्या शाळेचे आणि त्या शाळेमधले जे 7 ते 8 टीचर होते त्यांनी दुसऱ्या शाळेमध्ये अजय काळे म्हणून ज्यांची शाळा आहे तिथले ते संस्थापक आहेत अजय मधुकर काळे, आणि नवयुवक प्राथमिक शाळा राजा बक्षा महालवती शाळा आहे, तिथे ह्यांच्या शाळेतले 7 ते 8 टीचर तिथं समायोजन केलेलं आहे त्यांचं। आणि ते जे 7 ते 8 टीचर आहेत त्यांची शालार्थ ID जी आहे ती बोगस बनवलेली होती आणि ती जी बनवलेली होती शाळा ID जी बनवली होती, तर आम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये चौकशी करायला त्यांना बोलवलं, अजय मधुकर काळे म्हणून जे आहेत राजा बक्षामधले नवयुवक प्राथमिक शाळेचे, त्यांना आम्ही जेव्हा बोलवलं तर त्यांना टीचर लोकांना पण आम्ही सोबत घेऊन यायला सांगितलं होतं। तर तेव्हा आम्हाला माहिती पडलेलं की हे जे टीचर आहेत हे टीचर मुळात त्यांच्या शाळेतले नाही आहेत, त्यांना त्यांच्या संस्थेतून इकडच्या संस्थेमध्ये शिफ्ट केलेलं होतं। तर त्यांचे बयान वगैरे आम्ही घेतलं, तर त्या बयानामध्ये असं माहिती पडलेलं की ह्या टीचर लोकांना 13मध्ये यांची अपॉइंटमेंट झालेली आहे, 22, 23, 24मध्ये ह्या काळामध्ये कधीतरी त्यांची ID बनवलेली आहे, शालार्थ ID, आणि त्याच्यानंतर त्यांचे मध्यंतरी जे पगार झालेले आहेत त्या पगारामधून पण काही संस्थापकाला पण त्यांनी देवाणघेवाण केलेली आहे। आणि हे जे अप्रूव्हल वगैरे देतानाचा जो प्रकार असतो HM कडनं ह्यांचं जे अप्रूव्ह जाते ते कुठेच असं झालेलं नाही आहे, डायरेक्ट ती ID काढलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालं की ते त्याच्यामध्ये आरोपी होतात। तर आम्ही याच्यामध्ये त्यांना आरोपी बनवलं आणि त्यांना अटक केलं आज, आणि अटकेची कारवाई झालेली आहे।